नमस्कार, मी योगेश वडितके। आज मी आलेलो आहे श्रीरामपूरच्या वेस्टीजच्या शॉपमध्ये आणि आज माझ्यासोबत आहेत श्रीरामपूरमधलेच एक नागरिक आहेत सुरेश कणगरे सर। त्यांचं वय वर्ष आज 67 आहे आणि वेस्टीजमध्ये ते सिल्वर डायरेक्टर आहेत। तर वेस्टीजमध्ये त्यांनी ज्यावेळेस मी त्यांना प्रोडक्टची माहिती दिली होती किंवा वेस्टीजचा प्लॅन समजून सांगितला होता त्यावेळेला त्यांना फार इंटरेस्ट नव्हता या गोष्टीमध्ये, परंतु ज्यावेळेस प्रोडक्ट माहिती झाली आणि सगळ्या गोष्टी त्यांनी समजून घेतल्या आणि त्यांना जे आलेले रिझल्ट आहेत त्याच्यामुळे आज ते वेस्टीजमध्ये ॲज अ सिल्वर डायरेक्टर म्हणून काम करतात। नमस्कार सर। नमस्कार। हा सर, तर सर तुम्ही एवढं वय असताना सुद्धा वेस्टीजमध्ये आज ज्या पद्धतीने काम करताय, तर जे प्रोडक्ट मी तुम्हाला दिले होते ते प्रोडक्ट खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणता कोणता रिझल्ट आला, कशा पद्धतीने तुम्ही त्याचा रिझल्ट घेतलाय? मुळात सर तुमचं माझं जेव्हा पूर्ण झालं, तुम्ही मला जे प्रॉडक्ट दिले आणि ते मी रेग्युलर वापरत गेलो, माझा जो प्रॉब्लेम होता, मी सकाळी जे वॉकिंगला जात होतो मॉर्निंग वॉकला आणि साधारण माझं 2-3 किलोमीटरचा वॉकिंग व्हायचं, परंतु माझ्या पायांना मुंगे यायच्या किंवा जड पडायचे किंवा गोळे यायचे आणि थकवा पण जाणवत होता। पण तुम्ही मला नोनी दिलं होतं, फ्लेक्स ऑइल दिलं होतं, आवळा दिला होता आणि हे मी जेव्हा एक संपवलं त्यानंतर माझ्यामध्ये इम्युनिटी पॉवर वाढली, थकवा गेला, पायाचा त्रास होता तो गेला आणि मी एकदम फ्रेश झालो आणि त्यानंतर मी इतरांनाही ती माहिती देत गेलो आणि माझं अचिव्हमेंट करत गेलो। येस, सांधेदुखी किंवा गुडघेदुखी सरांना त्रास जाणवत होता, मॉर्निंग वॉक सर करायचे, परंतु ज्या पद्धतीने त्यांना मॉर्निंग वॉकला जाताना जे समाधानकारक वाटत नव्हतं, तर ते ज्या वेळेला मी त्यांना कॅल्शियम असेल, त्यानंतर ग्लुकोसामाइन असेल, फ्लॅक्स ऑइल असेल आणि नोनी या 4 बॉटल ज्यावेळेस त्यांना दिल्या आणि त्यांचा जो गुडघ्याचा त्रास होता, शिरा आखडणे असेल किंवा पायाला गोळे येणं जे आपण मराठी भाषेमध्ये बोलतो, तर त्या पूर्ण त्यांच्या आजारांवरती त्यांना 100% सॅटिस्फॅक्शन मिळालं आणि जे मॉर्निंग वॉक ते सुरुवातीला 1 किलोमीटर पर्यंत करायचे ते आज 3.5 किलोमीटर मी जातो आणि 3.5 किलोमीटर मी येतो। अजिबात थकवा वाटत नाही, दम लागत नाही, एकदम दिवसभर फ्रेश राहतो आणि कित्येक वेळेस मी स्वतः डेमोला जात असताना सकाळी 7ला जातो, संध्याकाळी 7ला येतो, पूर्ण दिवसभर मी डेमो करतो, मला थकवा राहत नाही, कधी जेवण मिळालं नाही तर मला कसलाही काही त्रास होत नाही। केवळ हे फूड सप्लिमेंट वेस्टीजचे वापरल्यामुळे मला फार मोठा फायदा झालेला आहे आणि निश्चितच आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक काही प्रॉब्लेम असतील तर हे प्रॉब्लेम पण जातील आणि इतरही काही तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। बघा सर, एक शिक्षक होते, रिटायरमेंट पर्सन आहे, तुम्ही कुठल्या ठिकाणी जॉब करत होता? मी गव्हर्नमेंट ITI मध्ये शिक्षक होतो आणि रिटायर झाल्यानंतरच ही कामाला सुरुवात केलेली आहे। अच्छा सर, हे काम करून तुम्ही समाधानी आहात? एकदम समाधानी आहे आणि माझा वेळ पण जातो, कारण मी पूर्वी मी रिटायर झाल्यानंतर माझा वेळच जात नव्हतो, काय करावं हा माझ्या समोर प्रश्न होता आणि आज माझ्याकडे अशी एक संधी आली की मी लोकांचं पण आरोग्य चांगलं ठेवू शकतो आणि माझं स्वतःचंही आरोग्य चांगलं ठेवू शकतं। विशेष म्हणजे मला 2 पैसे पण चांगले प्रकारे मिळतात याच्यामध्ये, त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो। तुम्ही ऍज अ सिल्वर डायरेक्टर आहात, तुमचं साधारण हायेस्ट पे आउट किती निघालं? साधारण 8.5 पर्यंत माझा हायेस्ट पेमेंट निघाला। एक रिटायर व्यक्तिमत्व कुठलाही जास्त टेन्शन न घेता चालू केलेलं काम, फक्त स्वतःच्या दुखण्यासाठी फूड सप्लिमेंट घेतले आणि ते खायला सुरुवात केल्यानंतर आज सिल्वर डायरेक्टर बनलेत आणि हायेस्ट 8,500 रुपयापर्यंत पे आउट त्यांनी घेतलंय। तर बघा, आज आपण जे काय काम करतोय त्या कामासोबत आपण जर एक वेस्टीज एक प्लॅटफॉर्म असा आहे की ज्याच्यामधून आपण जर कामाला सुरुवात केली तर एक चांगल्या पद्धतीचं इन्कम आपण याच्यातनं घेऊ शकतो। सर, तुम्ही टीचर होतात, तर तुम्ही तुमचे जे विद्यार्थी असेल किंवा जो युवा वर्ग आहे मार्केटमध्ये, अनेक तरुण वर्ग आहे का ज्यांना आज संधी नाही कुठल्याही प्रकारची, तर त्यांना एक काय सल्ला देऊ शकतो? निश्चितच मी हे सांगू शकतो की आज मार्केटमध्ये जॉब नाहीये आणि दुसरी गोष्ट मध्ये या वेस्टीज कंपनीमध्ये अतिशय सोपा प्लॅन असल्यामुळे आणि हे जे फूड सप्लिमेंट आहे, होम केअर आहे, इतर आहे, तर आपण हे जर विकले आणि सेल केले तर निश्चितच आपल्याला खूप चांगलं अर्निंग मिळेल, एक प्लॅटफॉर्म मिळू शकतो, आपण स्टेजवर जाऊ शकतो, आपले जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करू शकतो, फॉरेन ट्रिप करू शकतो। मी जर एक 66 वर्षाचा किंवा 67 वर्षाचा मनुष्य करू शकतो तर आपल्याकडे असे भरपूर तरुण आहेत की त्यांनी हे करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि सगळ्यात सोपा हा म्हणजे सगळ्यात सोपा बिझनेस आहे। येस, धन्यवाद सर। तर बघा, आज आपण वेस्टेज बिझनेसमध्ये जर कोणत्याही व्यक्तीनं, याच्यामध्ये कुठल्या वयाची अट नाहीये,
कुठल्याही शिक्षणाची अट नाहीये आणि इथं काम करण्यासाठी फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे, स्वप्न मोठे असले पाहिजे आणि काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. मग तो 18 वर्षाचा तरुण मुलगा सुद्धा काहीतरी करून दाखवू शकतो किंवा सरांसारखे 66 वर्ष वय असताना सुद्धा ते काहीतरी करून दाखवतात, ऍज अ सिल्वर डायरेक्टर बनलेत. तर सगळ्यांना शुभेच्छा देतो वेस्टेज बिझनेस मध्ये येण्यासाठी. आणि आज वेस्टेज मध्ये जे प्रोडक्ट आहेत, पर्सनल केअर असेल, ऍग्रिकल्चर असेल, त्यानंतर फूड सप्लिमेंट असतील, जबरदस्त रेंज आहे. हे प्रोडक्ट वापरून आपण त्याचा रिझल्ट घेतल्यानंतर आपला याच्यातून बिझनेस ग्रोथ होऊ शकतो. तर थँक्यू, विश यू वेल.